आणि आपण इकडे शिक्षणाबद्दल बोलतोय, नोकरीबद्दल बोलतोय, ह्याच्यावरनं एक महत्वाचा मुद्दा लक्षात आला मला. आपण इकडे शिक्षणाबद्दल आणि नोकरीसाठी लढतोय, अजून कोणतरी या महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि नोकरीसाठी लढतोय. या महाराष्ट्रामधला गरीब रयतेचा मराठा समाज एक 3-4 महिन्यांपासून शैक्षणिक आरक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण याच्यासाठी महाराष्ट्रभर त्यांच्या सभा होत आहेत, मोठा प्रतिसाद मिळतोय. एक व्यक्ती उपोषणावरती बरेच दिवस बसलेत. पण या मराठा बांधवांना मला एक गोष्ट सांगायची आहे आणि मराठा बांधवांनी ह्या गोष्टीकडे खास करून ध्यान द्यायला पाहिजे की भावांना तुम्ही परिस्थिती समजून घ्या. 2 महिने झाले, 4 महिने झालेत आता की आपण आंदोलन छेडलंय. आपण एक महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन उभं केलंय नोकरीमध्ये आरक्षणासाठी आणि शिक्षणामध्ये आरक्षणासाठी. आणि त्याच बाजूला मराठा समाजातले एक दिग्गज नेते जे आपल्या महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार, ते म्हणतात की पीएचडी करून इकडची पोरं काय दिवे लावतील. तर मराठा बांधवांनी खास करून हे समजून घेतलं पाहिजे की त्यांनी असं स्टेटमेंट करणं, त्यांनी असं विधान करणं, ते पण विधानसभेमध्ये तुमचं एवढं मोठं आरक्षणाची लढाई चालू असताना, ते पण शिक्षणाच्या आरक्षणामध्ये, हे वक्तव्य तुमच्या आंदोलनाची गांभीर्य काढणारं वक्तव्य आणि तुमच्या आंदोलनावरती मजा उडवणारं हे वक्तव्य, आणि हे तुम्ही गंभीरपणे घेतलं पाहिजे असं मी सगळ्यांसमोर मांडतो. दुसऱ्याच बाजूला मराठा समाज आंदोलन करत आहे आणि भाजपचं दुसऱ्या बाजूला एक षडयंत्र लगेच चालू होतं की 2 समाजांमध्ये, 2 जातींमध्ये लगेच भांडणं लावून द्यायची आणि त्याच्यावरती सत्ता काबूज करायची. पण या ओबीसी बांधवांना जे आंदोलन करतायत त्यांना बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईमधल्या संविधान सन्मान महासभेमध्ये एक गोष्ट सांगितली होती की आपण इतिहास तपासून घ्या की आपल्याला आरक्षण नक्की कोणाच्या लढ्यामध्ये मिळाले. आणि जेव्हा काही लोक तुम्हाला आरक्षण मिळावं ह्याच्यासाठी लढत होती तेव्हा त्यांच्या विरुद्ध कोण उभं राहिले. आणि आपण एकदा इतिहासात तपासून बघा की मंडल कमिशन बरोबर कोण होतं आणि त्याच्या विरुद्ध हिंदुत्वाचं कमंडल कोण नक्की घेऊन आलेलं. त्या वक्तव्यावरती काही बहुजन नेते हे म्हणाले की इतिहासात जाऊन काय करणार आहेत, इतिहास कशाला बघायचा आता. तर ह्याच्यावरती बाबासाहेबांचं एक खास वाक्य होतं, दोज हू कॅन नेव्हर अंडरस्टँड हिस्ट्री कॅन नेव्हर राईट हिस्ट्री. जो माणूस आतापर्यंत इतिहास कधी समजला नाहीये तो माणूस कधी इतिहास लिहू नाही शकत किंवा बदलू नाही शकत.